तर जयवंत दरवडा यांच्याकडून दिले जातील 500 रुपयांचा कॅश प्राइज. हे प्रेम आहे, प्रत्येक खेळाडूंवर असलेलं प्रेम जे मात्र पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूचं मनोबल कशा प्रकारे वाढवलं जाईल हे प्रत्येक मित्रांकडून समजलं जातं. ते प्रयत्न करावे लागतील. समोर टीम आहे बंड्याची टीम, अर्थात लवाळी टीमला तुम्ही पाहू शकाल. तर दुसऱ्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल याच विभागातील एक दमदार संघ अर्थात खानदन टीमला तुम्ही पाहू शकाल. इन ॲक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर जरूर झालाय. बॅटिंग स्टान्सवर फलंदाज संतोष, नॉन स्ट्राईक एंडवर सागर हा फलंदाज. एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात शंका नाहीये. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय तो मात्र रोहिदास ज्याच्याकडे क्षमता आहे. जरूर जर पाहिला ना अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु बॉलिंग मार्कवर जबरदस्त गोलंदाज आहे रोहिदास. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळत असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल संतोष. हो यावेळेस पहिला बॉल जबरदस्त स्पीड आपण बघतोय. गोलंदाजाकडे ते व्हेरिएशन आहे, प्रत्येक बॉलवर कशा प्रकारे तो बॉल हाताळायचा, कशा प्रकारे त्यावर नजर ठेवावी लागेल हे देखील फलंदाजाला काम करावं लागेल. प्रत्येक बॉलवर तुमची करडी नजर असणं फार महत्त्वाचं आहे. कारण डेचं क्रिकेट आणि नाईटचं क्रिकेट यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तो फरक साध्य करायचा असेल तर तुम्हाला डोळ्यात तेल घालून फलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक जबरदस्त बॉल, 2 बॉल डॉट. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज रोहिदासला तुम्ही पाहू शकाल. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु स्ट्रायकिंग एंडला संतोष ज्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक आपण 3 षटकार देखील पाहिले होते. परंतु आज संघासाठी खेळायचं आहे तर गावासाठी देखील तुम्हाला खेळायचं आहे. गाव महत्त्वाचं आहे. गावाचं नाव तुम्हाला उंचवायचं असेल तर बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये पकड मजबूत करावी लागेल. इथे पुलटाच होता, परंतु जबरदस्त स्पेल राहिला आणि त्यानंतर एसटी रक्षकाची चुकी आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. अर्थात स्कोर बोर्डवर धावा पाहतात ते मात्र एक धावेने श्री गणेशा जरूर झालाय. मॅच मध्ये 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू बाकी आहे. गोलंदाज रोहिदासची दमदार कामगिरी जी मात्र या ठिकाणी आपण बघतोय. असं वाटलं नेक्स्ट बॉल. हो यावेळेस मात्र सागरच्या बॅटमधून कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना स्ट्रोक. चेंडू गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 4 चौकार. त्यावर फटका दर्जेदार आहे. बॉल चाललाय कव कॉर्नर रिजन मधून. चेंडू सीमा पार. आणखीन मिळतील 4 चौकार. हेच आमच्या डीजे ऑपरेटर कुठे असतील त्यांनी आजचा दिवस तरी ऑपरेटिंग करायचे. स्कोर बोर्डवर धावा बघतोय 9. पहिले 3 बॉल जणू काही जबरदस्त राहिले होते. तिथून 2 बॉलवर 2 चौकार. तिसऱ्या बॉलवर देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक शॉट मिडॉलला थोडासा फील्ड खराब करतोय आणि पहिलं तर घेतली जाईल एक सिंगल धाव. षटक संपलाय. पहिलं षटक संपलाय. 10 फलकावर धावा लागले गेले ते मात्र 10 धावा आपण बघतोय. स्कोर बोर्डवर एक जबरदस्त मॅच चालू आहे सध्या. तर वाजले तर जवळजवळ 4:07 शेवटचा सामना आपण बघतोय. आणि जशी पहिली इनिंग समाप्त होईल ना तशी 4 कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. जर तुम्ही दिलेल्या वेळात उपस्थित राहिले नाही आहे तर इथे लॉस उडवले जातील आणि तदनंतर कोणी बोलू नका की या ठिकाणी आम्ही आलो नाही म्हणून. कारण उशीर खूप झाला आहे. 4 वाजून तब्बल 8 मिनिटे झालेत.
मॅच आपण एन्जॉय करतोय. फर्स्ट सेमी फायनल पाहायला मिळेल. ही मॅच संपल्यानंतर जणू काही 3 षटकाची मॅच आहे. 10 बनलेत. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज गणेश भला. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला सागर त्याच्या बॅट मधनं ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक. जागा बनवली. बॉल चाललाय गरंगळ. त्या ठिकाणी अडवला गेला जरूर आणि तदनंतर शेवटच्या मोमेंटला तो बॉल अडवला गेला आणि तिथे पाहिलं ना तर घेतली जाईल एक सिंगल धाव. 2 धावा. 2 धावेने धाव फलक फ्लाय होईल. जाऊन पोहोचेल तो मात्र 12 या धावसंख्येवर. कमबॅक केलाय जणू काही खानदान टीमने. कारण खानदान टीमचा विचार केला ना की गोलंदाजाचे तोफखानी जी मात्र त्यांच्याकडे पाहायला मिळतोय यावेळेस पुणेशा. ओ जबरदस्त स्ट्रोक. स्टँड इन डिलिव्हर्ड. फलंदाजाच्या बॅट मधून ऑन साइडला व्ही शेप मधून बॉल फॉर आर. 6 धावांकरता बिग 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 षटकार. आहे 18 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा गणेश भला. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या गोलंदाजीच्या स्पेलच्या जोरावर इथे फटका फसला होता. कव्हर ड्राईव्ह मध्ये क्षेत्र खाली होतं. त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाही आहे आणि बॉल पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र सहजगत्या प्राप्त करत असतात हरणाच्या गतीने आणि त्या चित्याच्या चपळाने घेतलेल्या या 2 धावा जे मात्र आपण बघतोय स्कोरबोर्डवर धावा लागले जातात 20 धावा 0 विकेट्स. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. संतोष आणि त्याच्या साथीला सागरला तुम्ही पाहू शकाल. एक दमदार मॅच जे आपण एन्जॉय करतोय. अगदी खानदान आणि त्याच्या विरोधात अगेन्स्ट खेळत असताना टीम पाहायला मिळेल मात्र लवाळी. दोन्ही टीम जबरदस्त आहे. पहिल्या शेवटचा सामना खेळण्यास सुरुवात करतोय. अगदी पाहिलं ना की उद्या होळीचा दिवस आहे. उद्या होळी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी सकाळपासून जर पाहिलं तर या मैदानावर तुम्ही चषक घेऊन जाल ना तेव्हा तो चषक फक्त तिथे ठेवा घरी जाऊन आणि तिथून एक कोयता आणि जंगलात जाऊन कशा प्रकारे होळीसाठी फाट्या येतील ना त्याकडे जास्त लक्ष केंद्रित करा. कारण उद्या होळीचा सण आहे. परवा देखील धुलीवंदन येतोय आणि यावेळेस मात्र कव्हर स्वीपर मधून बॉलला उडवलाय. अगदी प्रॉपर टायमिंग. बॉल चाललाय गोळीच्या वेगाने. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 4 चौकार. दुसरा षटक प्रगती पथावर असताना धाव फलकावर धावा लागले गेले ते मात्र 27. जबरदस्त बॅटिंग आपण या ठिकाणी बघतो. ओहो या बॉलवर फक्त स्टेअर करायचा होता. फक्त दिशा द्यायची होती. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जर खेळलं असतं तर नक्कीच या बॉलवर देखील धावा आल्या असत्या. परंतु डॉट बॉल आलाय आणि षटक संपलाय दुसरं मैदानाच्या आतमध्ये. म्हणजेच 2 षटकाची मॅच समाप्त झाली. टीमची टोटल जाऊन पोहोचले 27 या आकड्यावर. अगदी विचार केला ना की 13.50 ची सरासरी प्रति षटकामागे जरूर राखले खानदान टीमने आणि हे कमबॅक करावं लागेल. कारण मागची मॅच आपण बघितली जरूर. 39 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि तिथून जी बॅटिंग केली ना गणेश भला आणि गणेश बांगारीने ती जबरदस्त राहिली होती आणि तिथून सामना जिंकून घेतला होता टीम लवाळी या संघाने. परंतु या मॅचमध्ये कोणता संघ विजय होईल हे देखील पाहणं तितकाच महत्त्वाचं आहे. मंजिल तो उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होते. हौसलों से कुछ नहीं होता पंखों से उडान होते. आणि हेच सांगत असताना कमबॅक करणारी टीम अर्थात लवाळी टीमला इथून कमबॅक करावं लागेल. 27 धावा बनलेत. शेवटचं षटक प्रगती पथावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हरेशला पाहू शकाल. पहिला बॉल हो यावेळेस हलकासा टॅप केला आहे. त्या ठिकाणी फर्स्ट स्लिपमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तदनंतर घेतली जाईल गल्ली पॉईंटमधून 1 धाव. एक सिंगल धावेने इथे सुरुवात जरूर केली परंतु नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल संतोष. स्ट्राईक एंडला ज्या फलंदाजाने या मॅचमध्ये धावा बनवल्यात तो फलंदाज अर्थात सागरला पाहू शकाल. एक जबरदस्त बॅट्समन आहे. सध्या मॅचमध्ये धावा त्याच्या बॅटमधून जरूर येतात. ते कमबॅक करावा लागेल आणि ते आमच्या मंकी माऊस आता कुठे दिसत नाही.
कदाचित ते मंकी माऊस कुठे गेले असतील, परंतु ते ड्रेस आणले ना तर आम्ही मंकी माऊस बनवू शकतो. इथे ऑन साईडला जबरदस्त हिट, एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का, आणि यस त्या ठिकाणी चुकी तर झाले, आणि इथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. खानदन टीम आम्हाला का ओळखलं जातं, कारण प्रत्येक बॉलवर चोरटी धाव घेण्यासाठी माहीर असलेले हे 2 खेळाडू अर्थात सागर आणि त्याच्या साथीला संतोषला तुम्ही पाहू शकाल. शेवटपर्यंत लढतात, झुंजतात. आमच्या गावामध्ये ट्रॉफी घेऊन जायचंय हे स्वप्न सगळ्यांच्या मनामध्ये, परंतु कोणता संघ या शेवटच्या मॅचेसमध्ये या टॉप 5 मध्ये इन होईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दोन्ही टीमचा संघर्ष तर जरूर चालू आहे, परंतु कशा प्रकारे राहील हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. ओहो, जबरदस्त बॉल, अगदी पाहिलं ना तर जणू काही गुडलँड स्पॉटवर हा चेंडू टाकला होता, अगदी नाकाच्या जवळून हा बॉलला काढला आणि तदनंतर डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी व्हेरिएशन, प्रत्येक बॉलवर गती परिवर्तन केले जाते मैदानाच्या आतमध्ये. पहिलं ना स्ट्रायकिंग एंडला सागर पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग स्टॅन्सवर पाहायला मिळेल. ओहो, यावेळेस मात्र ऑन साईडला जबरदस्त स्ट्रोक, जागा बनवली, बॉल चाललाय गोळीच्या वेगाने, पुन्हा एकदा मिळतील 4 4 4 4 चौकार. सागरचा विचार केला ना तर 12 बॉल खेळलाय त्याच्या बॅटमधनं तब्बल 31 धावा, जे मात्र आपण बघतोय 34 बनलेत. फुलटॉच होता ऑन साईडला, जबरदस्त हिट पाहायला मिळाला होता. अगदी या बॉलवर षटकार यायला पाहिजे होता, परंतु एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक असेल, 35 धावा आपण बघतो. मागच्या मॅचमध्ये 39 डिफेंड झाल्या होत्या, या मॅचमध्ये ते 39 डिफेंड होतील का हे देखील या ठिकाणी पाहिलं जाईल. चला, 4 टीमचे कॅप्टन लगेच या ठिकाणी या. लोबेवाडी टीम, लिमनेवाडी टीम आणि BCC चिंचवली टपालवाडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. BCC चिंचवलीला विनंती करेल आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवा. अगदी वागणी विभागातून बिलॉंग होत असताना आज अंबरनाथ तालुक्यातून खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज झाला हा संघ. ओहो, फटका क्लास आहे. इथे पाहिलं ना तर शतरक्षक थोडासा डीप मध्ये फंबल जरूर झालाय. तदनंतर 2 धावा ज्या मात्र सहजगत्या प्राप्त झाले. तिसरीचा प्रयत्न, यस 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 यस, घडतंय काय, आणि इथे 2 धावा कंप्लीट. तिसरी घेण्याचा प्रयत्नात विकेटचं पतन, फलंदाज बाद. आणि इथे पाहिलं ना तर स्कोर बोर्डवर धावा लागले जातात 37. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या 38, 38 धावा. चला, 4 टीमचे कॅप्टन या ठिकाणी या. लिमनेवाडी टीमचा कॅप्टन, टपालवाडी टीमचा कॅप्टन, लोबेवाडी टीमचा कॅप्टन आणि BCC चिंचवली टीमचा कॅप्टन एस अनंता. अगदी पाहिलं तर अंबरनाथ तालुक्यातील एक कोहिनूर हिरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने त्यांच्या बॅटमधून त्या धावा देखील येत असतात, परंतु सध्या 4 कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते लॉस उडवले जातील. अर्थात दोन्ही टीम ज्या खेळतात त्यांचे दोन्ही 12वे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समेत इथे लॉस उडवले जातील. आणि आमचे योगेश सर कुठे असतील, त्यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे. आज आमचे दीपक सर आहेत. दीपक सरांच्या माध्यमातून लॉस उडवले जातील की काय, कारण दीपक सरांचा हात बोलला तर लकी ड्रॉ, आणि त्या लकी ड्रॉला म्हणजे कुणाला तरी एक बाय मिळेल. अर्थात तो संघ 3ऱ्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. जणू काय टॉप 3 मध्ये जो संघ प्रवेश करेल त्या टॉप 3 ला ही चमचमती ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जायचं आहे. कशा प्रकारे ते देखील त्या रणांगणामध्ये सर्व काही समजेल. आणि इथे पण लॉस करूया, थोड्याच वेळात ते लॉस उडवले जातील. योगेश सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. समेत त्यांच्या जोडीला शरद बांगारे
असतील. सदोतीस 37 झालेत, 38 बनवायचे. 18 बॉल मध्ये 38 धाव संख्येची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. रोहिदास आणि त्याच्या साथीला हरेश अशी सलामीची जोडी या ठिकाणी आपण बघतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज ऋषी, ज्याने आज खरं तर सर्वांची मनं जिंकलेत. तो ऋषी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर जो मात्र पाहायला मिळेल. यस, या ठिकाणी लॉस उडवले जातील सर्वांसमोर. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत टॉस केलं, लॉस उडवले जातील. आणि त्या 5 चिठ्ठ्यांमध्ये फर्स्ट चिठ्ठी ज्याची काढली जाईल त्या संघाला बाय असेल. आणि तदनंतर 2 चिठ्ठ्या काढल्या जातील, ती पहिली मॅच असेल सेमीफायनल 1, आणि सेकंड 2 चिठ्ठ्या काढल्या जातील ते सेमीफायनल 2 असे मॅचेस पाहायला मिळतील. हो, पहिलाच बॉल त्यावेळेस मात्र धोक्याची घंटा निर्माण झाली असती, परंतु जबरदस्त डेंजर झोनला अगदी पाहिलं ना तर बॅटर आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पुणे शब्द पाहायला मिळाला. इथे चिठ्ठ्या उडवल्या जातात. अगदी कोणत्या संघाचं नशीब या ठिकाणी पाहायला मिळेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं. पहिली चिठ्ठी जरूर उचलले, त्या 4 चिठ्ठ्या खालीच राहू दे. आणि ही बायची चिठ्ठी आहे, तो संघ आहे बाबा. बस, टपालवाडी संघाला बाय या ठिकाणी मिळाले. आणि पहिल्या 2 चिठ्ठ्या काढल्या जातील. त्या चिठ्ठ्यामध्ये पहिला सामना असेल. अरे मग आज सांग मरू नये, आम्हाला पैसे द्याव नका, पहिला चषक आणि एक याद्या मरू. तेच ऐकायचं. लिमनेवाडी आणि त्याला फाईट करेल BCC चिंचवली आणि विजय संघ आणि सारा क्रिकेट संघ लोबेवाडी अशी मॅच होईल. याकडे लक्ष असू द्या. पहिला सामना नाणेफेकीसाठी मी विनंती करेल लिमनेवाडी टीमचा कॅप्टन आणि टीम BCC चिंचवलीचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. ओहो, फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनेल दर्शक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मिळतील 4 चौकार. जरूर मी भगवान दादा आपणास विनंती करेल, नाही सेमीफायनल 1 या सामन्याचा सेमीफायनल 1 टॉस करण्यासाठी सन्माननीय दादा आपण त्या ठिकाणी जा. आपल्या माध्यमातून सेमीफायनल 1चा या ठिकाणी टॉस केला जाईल. टॉस का बॉक्स या कक्षामध्ये नक्कीच या ठिकाणी टॉस केला जाईल. अर्थात तुम्ही पाहू शकाल एक दमदार मॅच जी मात्र पाहायला मिळेल. एका साईडला लिमनेवाडी म्हणजेच अविनाश आकाशचा टीम, तर दुसऱ्या साईडला वांगणी परिसरातील अगदी अंबरनाथ तालुक्यामध्ये ज्यांनी आपल्या नावाची छाप सोडले तो फलंदाज या ठिकाणी इन ॲक्शन मध्ये तुम्ही अनंता गावंडाला पाहू शकाल कॅप्टनच्या भूमिकेत. इथे षटकार आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट जरूर निर्माण झाले. ते स्कोर बोर्डवर धावा लागले जातात. 11 धावा. आणि इथे लिमनेवाडी आपण या ठिकाणी थांबायचं आहे. जरूर टॉस जिंकलाय आणि निर्णय कळवायचा आहे. यस टीम लिमनेवाडी आपण या ठिकाणी थांबायचं. लिमनेवाडी टीम यस जरूर सेमीफायनल 1 खेळण्यासाठी जरूर तुम्ही सज्ज झालेत. पहिल्या दिवशी देखील भरपूर चांगले मॅचेस होत्या. त्या ठिकाणी देखील तुम्ही जरूर संकट होते, त्या संकटावर मात करून देखील शेवटची मॅच खेळले आणि सुपर 5 मध्ये प्रवेश केला. टॉस जिंकलाय. प्रथम डिसिजन काय असेल?
फिल्डिंग असेल. फिल्डिंग जरूर करणार, परंतु समोर BCC चिंचवली जी टीम तुम्हाला माहित आहे, मोठ्या गटातून आलेली टीम आहे BCC चिंचवली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळायचंय. परंतु किती धावा तुम्ही रोखू शकाल? नक्कीच 20-25 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. दोन षटकाची मॅच आहे, 20-25 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. परंतु समोर कोहिनूर हिरा अर्थात अनंता गावंडा सारखा एक खेळाडू आहे, त्याला देखील तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार हे नक्की आहे, कारण तुमच्याकडे गोलंदाजीचा स्पेल आहे तो नक्कीच पाहायला मिळेल. परंतु या आयोजनादरम्यान काय म्हणशील? आयोजन तर एक नंबर आहे. येस, थँक्यू, धन्यवाद लिमनेवाडी टीम, वेल प्लेड. पुढील वाटचालीसाठी देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. टॉस जरूर हारलाय समोर लिमनेवाडी टीम, एक नौका संघ तुमच्या समोर जरूर आज फाईट देणार आहे, परंतु त्या संघाच्या विरोधात बॅटिंग जरूर आले म्हणजे तुमच्या मनातील क्षण अर्थात बॅटिंग करण्याचा इरादा पक्का होता, तो बॅटिंग करण्याचा इरादा जरूर आलाय. परंतु किती धावांचं टार्गेट ठेवू शकता 2 षटकामध्ये? नक्कीच मी जर टॉस जिंकलो असतो तर मी बॅटिंगच घेतली असती आणि आमच्या मनासारखं झालं आहे. आणि आयोजकांचं मी धन्यवाद करेन की आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली. खरं तर आम्ही नव्हतो येत, परंतु आम्ही शेवटच्या 8-9 वाजेच्या टायमात आम्ही ठरवलं की चला जाऊ आपण, आणि आलो आणि आम्ही क्वालिफायर झालो. आणि फर्स्ट बॅटिंगचं सांगायला गेलं तर टार्गेट नाही सांगू शकत, पण आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच एक प्रश्न विचारेल अनंता, ज्यावेळेस तुम्हाला आम्ही एंट्री दिली होती त्यावेळेस तुमचा एक कॉल देखील आला होता की आम्हाला जमणार नाही, परंतु शेवटच्या मोमेंटला देखील मला इथून फोन आला, तिथून ते बोलायला लागले की BCC चिंचवली येथे खेळायला. तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं की सुपर 5 मध्ये आम्ही क्वालिफाय होऊ की काय? कारण गट मोठा होता, मोहपाडा होता, सचिन 11 माथेरान टीम होती, कोंबळवाडी टीम होती, परंतु ती आली नाहीये. त्यानंतर अविभागची टीम होती. अशा चांगल्या टॉप ऑर्डरच्या टीम जे मात्र त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना BCC चिंचवली संघ या ठिकाणी आपण खेळण्यासाठी जरूर आलेत. काय म्हणशील या आयोजनाच्या माध्यमातून? नक्कीच आम्ही तर कुठे नाईट टुर्नामेंट असली किंवा डेचे टुर्नामेंट असले आम्ही एपोलमधूनच खेळतो. आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठली मोठी टीम नाही, कारण आपण आपल्या गावासाठी खेळतो आणि प्रत्येकाने 100% देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच टीम पुढे जाते. आणि आम्ही, कारण माझ्या टीममधले 2 प्लेयर येत नव्हते त्याच्यामुळे मी मेसेज केलेला की जमणार नाही, आणि नंतर ते बोलले की चला येतो आम्ही पण. मग आम्ही सगळे एकत्र मिळून आलो आणि चांगले खेळलो आणि क्वालिफाय झालो. नक्कीच जरूर आनंदा, पुढील वाटचालीसाठी देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि नक्कीच तुमची बाईट देखील आम्ही ऐकली. समोरचा संघ लिमनेवाडी त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. जाऊया मॅचकडे, जिथे कॉम्बॉक्स मधले जोडले जातील माझे साथी समालोचक अर्थात योगेशजी वाघ सरांकडे. मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतोय योगेशजी वाघ सरांना. मी तुर्तास तुमची रजा घेतोय, तोपर्यंत सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू उत्तम पादरी सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. जोरदार अपील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अनंता गावंडा खऱ्या अर्थाने पहा, सध्या बाईट आपण ऐकली मित्रांनो. त्याही टीमचा इतिहास फार मोठा आहे. संघ अनेक वेळा पराभूत झाला, अनेक वेळा हरला, परंतु त्याच्यानंतर अनंता गावंडा नेहमी संघाला एकत्रित घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अनंता गावंडा जर पाहिला तर एक उत्कृष्ट खेळाडू आहे. सातत्यानं मोठ्या स्पर्धा खेळत असतो आणि निश्चित आज ज्यावेळेस टीममधला एक खेळाडू नसला तर त्या कर्णधाराला माहीत असतं की माझा एक खेळाडूमुळे माझा टीमचा खेळ कसा होईल. अनंता गावंडानं सगळ्या टीम खऱ्या अर्थानं त्या दिवसमध्ये पॅकर होते सगळ्या टीमला. अनंता गावंडा एकमेव असा संघ होता चिंचवली. ओहो, फटका जबरदस्त आहे आणि यावेळेस फटका सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सांगायचं म्हटलं तर मित्रांनो पहा, अनंता गावंडाचा सगळ्या टीमला पॅकर होते. अनंता गावंडाची टीम फक्त स्वतःच्या जिगरीवरती आणि हिमतीवरती खेळणार होती. अनंता गावंडा एंट्री भरायला देखील तयार होता, परंतु काही खेळाडू थोडेसे कामानिमित्तानं ॲडजस्ट मॅच होत नव्हती. अनंता गावंडा देखील, मी देखील स्वतः 2 ते 3 पॅकरला कॉल केलेला. अनंता गावंडासाठी म्हणत होते की नाही
की काटेकर इथे 2 वेळा संघ हारला, त्याच्या अगोदर 1-2 वेळा संघ हारला, म्हणून संघ हारला म्हणून त्याला पॅक करण्यासाठी अनेक स्पॉन्सर नाकारतात. परंतु त्याच दिवस त्याच टीमनं स्वतःला सिद्ध केलं की पॅकरची गरज नाही आहे, फक्त आमचे खेळाडू जर एकत्रित आले तर आम्ही कितीही मोठ्या टीम बरोबर खेळू शकतो. आणि अनंता गावंडा इथपर्यंत पोहोचला. अनंता, तू इथपर्यंत पोहोचला, इथपर्यंत खेळला, स्वतःच्या हिमतीनं आणि खऱ्या तर टॉप 5 मध्ये दाखल झाला. तुमचा आभार आहेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. चला मॅचकडे वळूया. अजूनही खऱ्या अर्थाने षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 22 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क होती खानदान टीमचा. पटका चांगला आहे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाही, लॉंग ऑन संतोष आलेला आहे बॉल पर्यंत. हो, एक सिंगल वेगानं बनली. व्हेरी गुड क्षेत्ररक्षण, व्हेरी गुड क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय आता 23 धावा, 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 15 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत लव्हाळी क्रिकेट संघाला. आता गोलंदाजाची परीक्षा राहील आणि फलंदाजाची ही परीक्षा राहील. सामना दोन्ही संघाच्या बाजूला. सकाळ झाल्यानंतर विचार करत असतो की मला सिंहापेक्षा जास्त पळायचं, नाहीतर मला सिंह मारून खाईल. आणि सिंह देखील तोच विचार करत असतो की मी हरिणापेक्षा जास्त पळायचं आहे, नाहीतर मला उपाशी मरावं लागेल. आणि इथे मात्र संतोष, अर्थात काय म्हणतोस सुरेख झेल, संतोष सांगतोस इथे मी पराभूत होण्यासाठी आलो नाहीये. अगर हार की परवाह करता तो जीतना मैं छोड़ देता. अगर हार की परवाह करता तो जीतना मैं छोड़ देता, लेकिन जीतना मेरी जिद है और मैं हूं जिद का बेताज बादशाह. व्हेरी गुड झेल, जबरदस्त झेल टिपलाय आणि संघाला बॅक थ्रो मिळवून दिलाय. 5 बॉल 15 धाव्यांची गरज डीजे. फुलटॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल वेगाने संतोष दूरवर बॉल पर्यंत आला, थोडासा फंबल झाला. एक सिंगल वेगाने बनली, दुसरी साडे प्रयत्न स्वतःवरती नाराज. परंतु मला वाटतं त्याचा काहीच इफेक्ट झाला नाहीये. संतोष काय म्हणतोस, कुस्ती खेळतोस नाही म्हणतोस, परंतु आता 4 बॉल 13 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी. हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू राहिलंय. एका साइडनं खानदान टीम संघर्ष करते, संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 बॉल 13, गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती येणारा बॉल कडक 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 समोर समोर हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. एक सिंगल वेगाने बनली, दुसरी साडे प्रयत्न केले झाले. हाना करता करता 2 धावा. ओहो, मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा समीकरण बदलले. 3 बॉल 11 धाव्यांची गरज. 3 बॉल 11 धावा. आता मात्र मॅच मध्ये काहीही होऊ शकतं, कारण 3 बॉल 11. एक मोठा फटका या बॉल वरती जर आला तर लभाळवाडी नेरळ हा संघ देखील विजयाच्या जवळ पोहोचू शकेल. एक डॉट बॉल आला तर इथे मात्र विजयाच्या आशा पल्लवित करेल का टीम खानदान, की टीम विजयाच्या आशा पल्लवित करेल टीम लभाळवाडी नेरळ. 3 बॉल 11 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. समोर फुलटॉस बॉल होता, मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली, डाऊन द ग्राउंड. सुरेख झेल, फलंदाज फेल विकेट.
स्वतःवरती खुश आहे की 6,000 घेतलेत, 1,000 रुपयाची चायनीज भेळ खायला दिली, 4,000 वडापावला घालवलं, एकूण झालं 5,000, 1,000 मजुरी सोडवली. गोलंदाज तयार आणि इथे शेवटच्या क्षणाला फटका हवे. सत्रकच्या बॉल खाली डाव द ग्राउंड सुरेख सेल आणि हा सामना जिंकलाय खानदान टीमनं. टफ वन हार्ड लक टीम लव्हाळवाडी नेरळ आणि हा सामना जिंकलाय टीम खानदान डीजे. करून घ्या. आज नेरळ लव्हाळवाडी हा संघ पराभूत झालाय. हरकत नाही, स्क्रीनवरती कॅमेरामन आम्हाला दाखवतील की लव्हाळवाडी संघ. कॅमेरामन फोकस करो. या अगदी आपण पाहू शकाल मित्रांनो, भरपूर संघर्ष केला, संघर्षामधून हार पत्करावी लागली. परंतु मित्रांनो कधी स्वतःला कमी समजू नका, कारण यासाठी नेहमी आपण सुरेश भट सरांची कविता आपण पाहिले, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेट